एका वेळेची गोष्ट आहे, जेव्हा एक शेठ आपल्या शेजाऱ्याला बरं वाईट बोलला. काही कारणास्तव त्याला अपशब्द देखील ऐकवले, परंतु काही दिवसानंतर त्याला आपल्या या चुकीचा पश्चाताप वाटू लागला. त्याला वाटलं उगाच आपण त्याला अपशब्द बोललो आणि आता तो आपले शब्द परत घेऊ इच्छित होता. तेव्हा त्याला माहीत पडलं की शेजारच्या गावातच भगवान गौतम बुद्ध आलेले आहेत. त्याने संधीचं सोनं केलं आणि आपल्या या समस्येचं समाधान मिळवण्यासाठी तथागतांजवळ येऊन पोचला आणि त्यांना प्रणाम करून आपली व्यथा सांगितली. तो म्हणाला, मी त्या शेजाऱ्याला बोललेले शब्द परत घेऊ इच्छितो, याचा काही उपाय सुचवा बनते. तथागतांनी थोडा विचार करून त्याला काही पंख दिले आणि म्हणाले, यांना तू शहराच्या मधोमध चौकात ठेवून परत येऊन जा. शेठनं तसंच केलं. तो गेला आणि शहराच्या अगदी मधोमध चौकात ते पंख ठेवून परत आला. काही वेळ निघून गेल्यानंतर तथागत त्या व्यक्तीला म्हणाले की जे पंख तुला चौकात ठेवायला दिले होते त्यांना परत घेऊन ये. शेठ परत त्या चौकात गेला जिथे त्याने ते पंख ठेवलेले होते. पोहोचल्यावर जेव्हा त्याने बघितलं तेव्हा त्याला तिथे एक सुद्धा पंख दिसलं नाही, कारण ते सर्व पंख हवेमुळे इकडे तिकडे उडून गेले होते. आता तो शेठ निराश होऊन व रिकाम्या हाताने बुद्धांजवळ आला. त्याने सर्व घटना तथागतांना सांगितली. मग तथागत स्मित हास्य करत म्हणाले, अगदी असंच आपल्या शब्दांसोबत देखील होतं. आपण आपल्या तोंडून चांगले वाईट शब्द कोणाला पण देऊ शकतो, परंतु त्यांना परत घेऊ शकत नाही. तू जाऊन त्या व्यक्तीची माफी तर मागू शकतोस, परंतु जो घाव त्याच्या मनावर पोचला आहे तू त्याला दुरुस्त करू शकत नाही. तर या गोष्टीला विसरून जा आणि यानंतर हे लक्षात ठेव की कुणाला पण शब्द गेले ते गेले, त्यांना परतीची वाट नसते. त्या शेठचे डोळे उघडले. तो बुद्धांना प्रणाम करून आपल्या शेजाऱ्यासाठी काही उपहार घेऊन गेला. तर मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की एखाद्या दोरीला जर तोडलं आणि नंतर तिला जोडलं तर त्या दोरीला गाठ पडते, ती दोरी आधीप्रमाणे राहत नाही. याचमुळे बोलताना विचार करून बोला. तुम्हाला कितीही राग आला असेल तरीही आपण जे बोलणार आहोत त्याचा इतरांच्या मनावर काय परिणाम होईल याची दखल घ्या.